बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी शाळांच्या इमारतींचे संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे। मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीर माता जिजाबाई तांत्रिक संस्था या संस्थेमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 769 खासगी शाळा आहेत। त्या 209 खासगी अनुदानित आणि 560 विना अनुदानित शाळा आहेत। याशिवाय ठाणे महापालिकेच्या 95 प्राथमिक तर 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा आहेत। 2014 साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समितीमार्फत कारभार सुरू केला आहे। मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता। ठाणे महापालिका शाळांच्या एकूण 76 इमारतींपैकी सध्या स्थितीत एकूण 70 इमारती शाळा भरत असून उर्वरित 7 शाळांची दुरावस्था बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते। ठाणे महापालिकेला 359 कोटी 34 लाख इतके अनुदान प्राप्त होते, तरी विद्यार्थी व शिक्षकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता। त्याचबरोबर खासगी शाळांचाही मुद्दा उपस्थित केला होता। या संदर्भात विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्रही पाठवून शाळा इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आणला होता। यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आदिवासी कातकरी समाजाची परिस्थिती विदारक होत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली। संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवस उपाशी राहून आत्मक्लेश केला। या आंदोलनात शेकडो कातकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते कोटनाका भागात जमले होते। काल ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने। मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे। दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे कातकरी खुलेआम उद्ध्वस्तेच्या मार्गावर उभा असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन पुकारले। निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री, कर्जबाजारीपणामुळे वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधकारात लोटले गेल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे। या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा हे देखील सहभागी झाले होते। ठाण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर पादचाऱ्यांकरिता ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागात 5 पादचारी पूल उभारलेत। या पादचारी पुलाखाली लिफ्टसाठी डक उभारलाय, पण अनेक वर्षे इथे लिफ्टच उपलब्ध केलेली नाही। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचे हाल होत आहेत। वाहनांच्या भाऊ गर्दीत रस्ता ओलांडणे जिकरीचे असते, तर लिफ्ट नसल्याने पादचारी पुलाचा वापर दिव्यांग आणि ज्येष्ठांना करता येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे। ठाणे महापालिका हद्दीत वाहने वाढत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे यासाठी पादचारी पूल उभारलेत। पूर्व द्रुतगती महामार्गावरील घोडबंदर रोडवर आनंदनगर, विहंग हॉटेल, विवेना मॉल, आर मॉल तसेच कळवा खारेगाव रेल्वे फाटक येथील 5 पादचारी पुलांचा समावेश आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग यांना पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी या पुलावर लिफ्टकरिता डक उभारण्यात आला आहे, परंतु लिफ्ट बसवण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। जवळपास 5 ते 6 वर्षे उलटली तरी या पादचारी पुलाच्या ठिकाणी लिफ्ट बसवली नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। ठाणे महापालिकेचे कोट्यावधीचे बजेट असताना पादचाऱ्यांच्या सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आदिवासी कातकरीच्या विविध न्याय मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने बुधवारपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आत्मक्लेश उपोषण आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच एक बैठक बोलावून आदिवासींच्या प्रश्नाचे निराकरण करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या श्रमजीवीच्या या आंदोलनात आमदार संजय केळकर यांनी यशस्वी शिष्टाई केली. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर हे देखील उपस्थित होते. आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन व्रत धारण करून आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्यात आले. दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. याची दखल घेत आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. यावेळी बोलताना केळकर यांनी आदिवासींचे अनेक गंभीर विषय आहेत. आधार कार्ड संबंधातील निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी प्रश्न केवळ मार्गी लावले नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. आता शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न देखील सोडवले जातील अशी ग्वाही केळकर यांनी श्रमजीवीच्या नेत्यांना दिले. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मुंबई, गुजरात आणि नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. त्यातच गेल्या काही वर्षात घोडबंदर परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले असून येथे वाहनांची संख्या प्रचंड वाढली. परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असतानाच आता खड्डे, माती, फुगवटे आणि उंच सकल रस्त्यामुळे प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरतोय. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर अवजड तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे सुरू असल्याने रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. या कामामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असला तरी यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस सुरू आहे. या लांबलेल्या पावसामुळे रस्त्यावरचे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडलेत. त्यामुळे नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. पातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा आणि माझविडा उड्डाणपुलावर काही महिन्यांपूर्वी मास्टिक टाकून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र सततच्या पावसामुळे मास्टिक रस्ते उंच सकल झाले आहेत. काही ठिकाणी फुगवट्यामुळे गाड्या अक्षरशः बोटीप्रमाणे हेलकावे घेत वाहतूक करतात. यामुळे अवजड वाहन उलटून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी खड्डे पडलेत. वाहन चालक आणि प्रवाशांसाठी या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. तसेच दुचाकी स्वारांना तर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असतानाच आता खड्डे, माती, फुगवटे आणि उंच सकल रस्त्यामुळे प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.